नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मुद्देसूद चालू घडामोडी या सदरातील न्यूज फ्लॅश या अंतर्गत टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मनापासून स्वागत करीत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्क्वेअर किलोमीटर ॲरे ऑब्झर्वेटरी, जिला मराठीमध्ये आपण रेडिओ वेधशाळा बोललं जातं, आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या दृष्टीनं या वेधशाळेचं महत्त्व काय आहे, या वेधशाळेमध्ये भारताचा सहभाग कुठल्या संस्थेमार्फत आहे आणि या रेडिओ वेधशाळेतून कुठली सायंटिफिक आणि जनरल उद्दिष्ट ही साध्य होणार आहे, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वात प्रथम SKAO ही जी काही रेडिओ वेधशाळा आहे सध्या चर्चेमध्ये का होती. या ठिकाणी ज्याला आपण इंटर गव्हर्नमेंटल जो काही कौन्सिल किंवा कार्यकारिणी म्हणूया, या कार्यकारिणीनं हा जो काही प्रकल्प आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरचा, ज्याला आपण जगातील सर्वात मोठा रेडिओ टेलिस्कोप असं संबोधलं जातं, तो 5 फेब्रुवारी 2021 रोजी कार्यान्वित करण्याचं ठरवलं. या प्रकल्पामध्ये, या कौन्सिलमध्ये एकूण 6 देश तर निरीक्षक ज्यामध्ये भारताचा समावेश होतो असे एकूण 10 देश आहे. म्हणजे स्क्वेअर किलोमीटर ॲरे ऑब्झर्वेटरीमध्ये एकूण सध्या तरी 16 देशांचा सहभाग होतो. त्यातील भारताचा सहभाग ऑब्झर्वेटरी नेशन्स किंवा आपण एक निरीक्षक देश म्हणून याच्यामध्ये सहभाग होतो. ही रेडिओ टेलिस्कोप ही संज्ञा जर आपण पाहून घेतली तर या संज्ञेमध्ये आपल्याला ॲरे हा शब्द येतो. ॲरे याचा अर्थ एक टेलिस्कोप नाही, एक वेधशाळा नाही, तर ग्रुप. म्हणजे या ठिकाणी रेडिओ ऑब्झर्वेटरीचा मोर दॅन 5000 अप टू लाख संख्येने आपल्याला ग्रुप दिसून येतो. ही वेधशाळा किंवा हा रेडिओ वेधशाळेचा ग्रुप आपण दक्षिण गोलार्धातील ज्या 2 देशांमध्ये स्थापन करणार आहोत, त्या 2 देशांचं नाव आहे दक्षिण आफ्रिका आणि दुसरा जो काही देश आहे त्याला आपण ऑस्ट्रेलिया असं संबोधणार आहोत. या रेडिओ ऑब्झर्वेटरीचा जो काही सेप आपल्याला दिसणार आहे, दक्षिण आफ्रिकेमध्ये मुख्यतः रेडिओ ऑब्झर्वेटरी या डिश शेपमध्ये असणार आहे, तर ऑस्ट्रेलियातील या रेडिओ ऑब्झर्वेटरी वेधशाळा आपल्याला डायपोल स्वरूपामध्ये दिसून येणार आहेत. आता या रेडिओ वेधशाळेचा मुख्यतः उद्देश काय होता, तर आपल्या मिल्की वे गॅलेक्सीमध्ये, दीर्घिकेमध्ये ताऱ्यांची निर्मिती कशा स्वरूपात झाली, डार्क ऊर्जेचं स्वरूप काय होतं, विश्वामध्ये इतर किंवा आउटर स्पेसमध्ये जीवसृष्टी आहे का, यासारखे मूलभूत प्रश्न सोडविणं हा या रेडिओ वेधशाळेचा मुख्य उद्देश आहे. आता रेडिओ वेधशाळेचा हा मुख्य उद्देश साध्य करत असताना ही जी काही रेडिओ वेधशाळेची ग्रुप आहे किंवा संघटना आहे दक्षिण आफ्रिकेमध्ये आणि ऑस्ट्रेलियातील, या मोर दॅन 1 लाख रेडिओ टेलिस्कोपच्या द्वारे इंटरफरन्स या माध्यमातून या नोंदी किंवा रेडिओ वेव्ज ज्या गॅलेक्सीतून किंवा आउटर स्पेसमधून आल्या असतील, ज्या अब्जावधी प्रकाश वर्ष, लाईट वर्ष दूर आहे, यांचा वेध घेण्याचं काम ही रेडिओ वेधशाळा आपल्याला करताना दिसून येणार आहे आगामी काळामध्ये. नेक्स्ट प्रश्न आपल्याला निर्माण होतो की या रेडिओ वेधशाळेची आता आपल्याला गरज का भासेल. दुसरी जी काही इंटर गव्हर्नमेंट रेडिओ वेधशाळा जी आपल्याला या ठिकाणी पिक्चर्समध्ये दिसते, ती कॅरिबियन आयलँड्समधील जो काही पिट्रो रिको नावाचा देश आहे त्यातील या टेलिस्कोपचं चित्र आपण या पिक्चर्समध्ये दाखवलेलं आहे. त्या टेलिस्कोपचं नाव जे काही आहे
आर्सिबो टेलिस्कोप असं म्हटलं जातं. आतापर्यंत ही जगातील एक 2 नंबरची टेलिस्कोप म्हणून गणली जाते. परंतु डिसेंबर 2020 मध्ये काही अपघात झाल्यानंतर ही 2 नंबरची आर्सिबो टेलिस्कोप ज्या इफिशियन्सनी काम करणं अपेक्षित होतं त्या इफिशियन्सनी काम करत नसल्यामुळे आपल्याला दुसऱ्या रेडिओ टेलिस्कोपची गरज निर्माण झाली. ती SKAOच्या मार्फत पूर्ण केली जाणार आहे. याच रेडिओ टेलिस्कोपच्या मार्फत जी 1963 मध्ये आपण बिल्डअप केली होती त्याच मार्फत सायंटिस्ट किंवा खगोलशास्त्रज्ञ प्लॅनेट, ॲस्ट्रॉइड आणि आयोनोस्फोअरचं ऑब्झर्वेशन करत होता. परीक्षेच्या दृष्टीनं जर आपल्याला हा प्रश्न विचारला, ही जी काही आर्सिबो रेडिओ टेलिस्कोप आहे तिचं लोकेशन जे पिट्रोरिका जो आपल्याला देश दिसून येतो त्याचं लोकेशन कुठे आहे हे जर आपण पाहण्याचा जर प्रयत्न केला तर या ठिकाणी आपल्याला आर्सिबो टेलिस्कोपचं लोकेशन हे कॅरिबियन समुद्रातील द पिट्रोरिको जो USA अंकित आयलँड्स आहे या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. नेक्स्ट पॉइंट आपण पाहणार आहोत की रेडिओ टेलिस्कोप कशा पद्धतीनं काम करतं. जी काही आपण दुर्बीण म्हणूया किंवा जे काही ऑप्टिकल टेलिस्कोप म्हणूया त्याची मर्यादा जर पाहिली, त्या मर्यादा की जे काही कॉस्मिक डस्ट आहे किंवा हजारो लाखो प्रकाशवर्ष अंतरावरील जे काही गॅसेस आहे त्याचं डिटेक्शन करण्यासाठी ऑप्टिकल टेलिस्कोपच्या काही मर्यादा येतात. यालाच उत्तर म्हणून जे काही इनव्हिजिबल गॅसेस आहेत हे इनव्हिजिबल गॅसेसचं डिटेक्शन करण्याचं काम या रेडिओ वेधशाळा अतिशय इफिशियंटली काम करतात. दुसरी गोष्ट, आत्तापर्यंत जो काही स्पेस आहे, आउटर स्पेस आहे, जो ऑप्टिकल टेलिस्कोपच्या मार्फत आजपर्यंत आपण कॉस्मिक डस्टमुळं त्याचं पूर्णपणे निरीक्षण करू शकलो नाही, तो रेडिओ टेलिस्कोपमुळं आपल्याला पूर्णपणे त्याचं ऑब्झर्वेशन किंवा त्याचा अभ्यास करणं शक्य होणार आहे. सर्वात प्रथम जनरल नॉलेजचा आपण जर भाग पाहिला तर हा रेडिओ सिग्नल फर्स्ट टाइम ज्या भौतिक शास्त्रज्ञांना डिटेक्ट केला त्यांचं नाव होतं कार्ल जान्स्काय. 1930 मध्ये हा रेडिओ सिग्नल प्रथम डिटेक्ट करण्यात आला. दुसरी गोष्ट, या ॲस्ट्रोनॉमर किंवा खगोलशास्त्रज्ञ या रेडिओ टेलिस्कोपचा वापर करून जे काही गॅलेक्सीमध्ये किंवा विश्वामध्ये जे काही वेगवेगळे गॅलेक्सीज आहेत, प्लॅनेट आहेत, तारे आहेत यांच्यामार्फत ज्या काही रेडिओ वेव्ज रिलीज केल्या जातात त्यांचं डिटेक्शन करण्याचं काम या रेडिओ टेलिस्कोप करत असतं. याच धर्तीवर स्क्वेअर किलोमीटर ॲरे ऑब्झर्वेटरी आपल्याला काम करताना दिसून येणार आहे. आता या स्क्वेअर किलोमीटर ॲरे ऑब्झर्वेटरीचं आपण फिजिकल लोकेशन पाहूया. जसं आपण मेन्शन्स केलं, या दक्षिण आफ्रिकेतील आपल्याला कारो डेझर्टमध्ये ह्या ज्या काही ग्रुप ऑफ रेडिओ टेलिस्कोप आपल्याला दिसून येतात त्यांची जर संख्या जर पाहिली तर डिश स्वरूपाची 197 आपल्याला डिसेस या ठिकाणी दिसून येणार आहेत. दुसरं, जर आपण ऑस्ट्रेलियातील हा आणि न्यूझीलंडमधील जर रेडिओ टेलिस्कोप जर पाहिला त्यांचं लोकेशन जर पाहिलं तर हे मुर्चिसन रेडिओ ऑब्झर्वेटरी यांचं लोकेशन दिसून येतं. जवळजवळ या अँटिनाचं स्वरूप किंवा डायपोलचं स्वरूप आपल्याला 1,31,072 दिसून येतं. थोडक्यात हा एक टेलिस्कोप नसून ग्रुप ऑफ टेलिस्कोपच्या साह्यानं आपण असं इमॅजिन केलं जातं की हा एकच टेलिस्कोप आहे, जेणेकरून त्याचा डायमीटर हा प्रचंड, कारण आपण जर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियातलं जर अंतर जर पाहिलं ऑलमोस्ट नियर टू 3,000 to the 5,000 किलोमीटर येतं. या पद्धतीनं हा रेडिओ टेलिस्कोप इमॅजिन केला जातो, जो जगातील आत्तापर्यंतचा सर्वात मोठा रेडिओ टेलिस्कोप आपण म्हणूया. आणि त्याच्याच आधारे या वेगवेगळ्या ऑब्जेक्ट करून आलेल्या रेडिओ फ्रिक्वेन्सी आपण डिटेक्ट करण्याचं काम या ठिकाणी करत असतो. नेक्स्ट पॉइंट,
आपण जर पाहिलं या ठिकाणी जे काही अपर्चर सिंथेसिस म्हटलं जातं, या ज्या काही आपल्याला ग्रुप आपल्याला दिसून येतो या SKIच्या किंवा स्क्वेअर किलोमीटर ॲरे रेडिओ ऑब्झर्वेटरीजमध्ये, या ठिकाणी ही एक ग्रुप जे काही 1 लाख आपण मेन्शन्स केलेल्या ॲरेज किंवा अँटिनाज आहेत, या कंबाईन करून आपल्याला एक भव्य रेडिओ टेलिस्कोप किंवा दुर्बिणीची नक्कल केली जाते. साधारणपणे येणाऱ्या काळामध्ये ही जी काही रेडिओ टेलिस्कोप्स आहे, साधारणपणे आपण 50 मेगाहर्ट्झ ते 25 गिगाहर्ट्झ या दरम्यानच्या रेडिओ लहरीज डिटेक्शन करण्याचं काम ही स्क्वेअर किलोमीटर ॲरे ऑब्झर्वेटरी आपल्याला भविष्यामध्ये. नेक्स्ट प्रश्न या ठिकाणी आपल्याला असाही पडतो की या स्क्वेअर किलोमीटर ॲरे ऑब्झर्वेटरीजमध्ये ज्या काही आपण सिंथेटिक ॲपर्चर जे काही वापरणार आहोत ते कमी, त्याच पद्धतीनं मध्यम स्वरूपाचं, त्याच पद्धतीनं आपण लॉंग वेव्स स्वरूपाचे वारंवारता डिटेक्ट करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेस आणि अँटिनांचा वापर करणार आहोत. कारण या लघु, मध्यम आणि हाय फ्रिक्वेन्सीच्या रेडिओ लहरी आपल्याला जर ग्रहण करायच्या असेल तर त्यासाठी आपल्याला एकच प्रकार वापरला जाऊ शकत नाही, तर त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी ग्रहण करणारा, रिसिव्हर करणारा आपल्याला अँटिना वापरला जातो. यालाच अनुसरून आपल्याकडे या 3 स्वरूपाचे आपल्याला अँटिनी दिसतात. पहिला जर आपण अँटिना जर पाहिला, याचं लोकेशन जर आपण जर पाहिलं, हे साधारणपणे मीडियम फ्रिक्वेन्सी ॲपर्चर आपल्याला दिसून येतो. दुसरा अँटिनाचं जर स्वरूप जर आपण या ठिकाणी जर पाहिलं तर हे डायग्रामही जर पाहिली तर आपल्याला हे हाय फ्रिक्वेन्सी या स्वरूपाचा अँटिना आपल्याला दिसून येतो. आणि तिसरा जर आपण अँटिना जर पाहिला लो फ्रिक्वेन्सीचा, तर या पद्धतीनं आपल्याला हे अँटिना दिसून येतात. म्हणजेच या कमी, मध्यम आणि उच्च वारंवारतेच्या लहरींचं ग्रहण करण्यासाठी, रेडिओ फ्रिक्वेन्सी इंटरफरन्स करण्यासाठी आपल्याला अशा विविध स्वरूपाचे अँटिनांची गरज असते. सर्वात महत्त्वाचं, या अँटिनांकडून मिळालेली जे काही सिग्नल्स आहेत, जे आपल्या गॅलेक्सीमधून, आउटर स्पेसमधून येणार आहेत, त्यांचं प्रोसेसिंग करण्यासाठी आज आपल्याला जे काही कॉम्प्युटर लागणार आहे ते सुपर कॉम्प्युटर लागणार आहे. ऑलमोस्ट यांची जी काही पॉवर रिअल टाईम लागणार आहे ती आपण म्हणूया की 600 पेटा फ्लॉप्स लागणार आहे, ज्याला आपण टेराबाईट असं म्हटलं जातं, किंवा त्या पद्धतीनं हा पेटा बाईट्स आपल्याला सर्वात आजपर्यंतचा हायेस्ट कॉम्प्युटर प्रोसेसिंगसाठी लागणार आहे. आज भारताच्या दृष्टीने हे जे काही हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअर या ॲरेसाठी लागणार आहे, त्याचं प्रोसेसिंग, त्याचं वर्कआउट करण्याची संधी आपल्याला भारतातील पुणे येथील काही महत्त्वाच्या वेधशाळा करणार आहेत, संस्था करणार आहात, त्याची देखील आपण माहिती या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करणार. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत न्यूज फ्लॅश या सदरामध्ये स्क्वेअर किलोमीटर ॲरो ऑब्झर्वेटरी थोडक्यात उद्दिष्ट, परंतु येणाऱ्या नेक्स्ट स्लाइड्समध्ये या ऑब्झर्वेटरीचं काही सायंटिफिक उद्दिष्ट आहेत का, या ऑब्झर्वेटरीमध्ये भारतातील कुठल्या संस्था कार्यरत करतात, हे देखील आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. मागील स्लाइड्समध्ये आपण या रेडिओ वेधशाळेचं मुख्य उद्दिष्ट जे पाहिलं की या गॅलेक्सीची निर्मिती कशी झाली, त्याचबरोबर आपल्याला गॅलेक्सीजमध्ये काही जीव किंवा काही सृष्टी अवेलेबल आहे का, याही पलीकडे आपल्याला बाकीचे उद्दिष्ट जे काही पाहणं गरजेचं आहे की या रेडिओ वेधशाळेतील जे काही निरीक्षणं येतील त्या निरीक्षणाचा अभ्यास करून, विश्लेषण करून या विश्वातील फर्स्ट स्टार कशा पद्धतीनं जन्म झाला असेल. नंतर आपण याचाही अभ्यास करणार आहोत की जे काही अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी ग्रॅव्हिटेशनल वेव्हच्या संदर्भात 1915 मध्ये जे काही विधान केलं होतं
त्याचा आपल्याला अधिक बारकाईनं अभ्यास करणं हे देखील या रेडिओ वेधशाळेच्या माध्यमातून आपल्याला सक्सेस होणार आहे. परंतु सर्वात महत्त्व, या ऑब्जेक्टचा, रेडिओ वेधशाळेचा काही सायंटिफिक गोल होता का? तर आपल्या या कॉस्मिक टाइम्समध्ये न्यूट्रल हायड्रोजनची गणना करणं हा एक महत्त्वाचा सायंटिफिक गोल्स आपल्याला दिसून येतो. त्याच पद्धतीनं जे काही ॲक्युरेटली टायमिंग सिग्नल्स आपल्याकडे मिल्की वेचं येतात त्यांचं मेजरमेंट करणं हाही आपल्याला दुसरा सायंटिफिक गोल दिसून येतो. याही पलीकडे जे काही आपण विश्वाचं आज बिग बँग थिअरीच्या नुसार जे काही पसरण होतं, ज्याला काही एक्सपान्शन म्हटलं जातं, त्याच ठिकाणी आपण त्याला सायंटिफिक टर्ममध्ये रेड शिफ्ट असं म्हटलं जातं. त्या रेड शिफ्टमधील मिलियन्स ऑफ गॅलेक्सीचं डिटेक्शन्स करणं, त्यांच्या रेडिओ सिग्नलला रिसीव्ह करणं हा देखील आपल्याला सायंटिफिक उद्दिष्ट या वेधशाळेचा दिसून येतो. नेक्स्ट क्वेश्चन येतो की भारत या रेडिओ वेधशाळेमध्ये, आंतरराष्ट्रीय इंटर गव्हर्नमेंटल वेधशाळेमध्ये पार्टिसिपेट होत आहे. सहभागी होत असताना भारतातील कुठलं डिपार्टमेंट यात सहभागी होतं? तर या पार्टिसिपेशनमध्ये भारत डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी आणि डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी या दोन डिपार्टमेंटच्या थ्रू भारत या प्रोजेक्टमध्ये सहभागी होतो. या अनुषंगाने पुणे येथील दोन संस्था आपल्याला दिसून येतात, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आणि नॅशनल सेंटर फॉर द रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स ही महत्त्वाची संस्था यामध्ये काम करणार आहे. याही व्यतिरिक्त रमन रिसर्च इन्स्टिट्यूट, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, आयुका ज्याला आपण इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रोफिजिक्स असं म्हटलं जातं, कानपूर, खरगपूर, इंदोर या ठिकाणी IIT आणि प्रेसिडेन्सी कॉलेज आणि आयसार मोहली यांचा देखील सहभाग आपल्याला या डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी आणि डिपार्टमेंट ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी या अंतर्गत दिसून येतो. यात भारताच्या दृष्टीनं एक अभिमानास्पद गोष्ट म्हणजे या रेडिओ वेधशाळेमध्ये ज्याला आपण नर्वस सिस्टीम असं म्हटलं जातं, जसं आपण मागेच पाहिलं की या रेडिओ वेधशाळेमध्ये जो काही डाटा येणार आहे त्याचं प्रोसेसिंग करण्यासाठी आपल्याला खूप हायली स्पीड सुपर कॉम्प्युटरची गरज लागणार आहे. भारतातील या ज्या काही संस्था आपण पॉईंट नंबर 1 मध्ये मेन्शन्स केल्या, त्यातील इंडियन टीमने या रेडिओ वेधशाळेचा, ज्याला आपण नर्वस सिस्टीम म्हटलं जातं, त्याला सोफिस्टिकेटेड टेलिस्कोप मॅनेजर असं म्हटलं जातं, त्याचं डिझाईन सबमिट करणं आणि त्याचं ॲप्रुव्हल करणं हा इंडियन टीमचा सर्वात महत्त्वाचा अभिमानास्पद आपण म्हणूया की क्षण होता. त्या ठिकाणी इंडियन टीमने सक्सेसफुली हा टेलिस्कोप मॅनेजरचा प्रोजेक्ट सबमिट केला आणि त्याचं डिझाईनला ॲप्रुव्हल करून घेताना दिसून येतं. या संघाने आपली जी काही नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स ही पुण्यामधील जी काही संस्था आहे, हे जे टेलिस्कोप मॅनेजमेंट, त्यासाठी लागणारे सॉफ्टवेअर, त्यासाठी लागणारा हार्डवेअर, याचा जो काही बॅकएंड सपोर्ट आहे, या ठिकाणी आपली इंडियन टीम या ठिकाणी आपल्याला काम करताना दिसून येणार आहे. सर्वात महत्त्वाचं की या वेधशाळेतून ज्या काही आपल्याला नोंदी मिळणार आहेत, ज्या काही विश्लेषण होणार आहे, या जगातील आपण मागच्या स्लाइड्समध्ये मेन्शन्स केलं जवळजवळ 16 देश आहेत. या 16 देशातील जे काही रिजनल डेटा सेंटर आहे, त्यातील पुण्यातील रिजनल डेटा सेंटर किंवा विदा सेंटर्स हे आपल्या NCRA TIFR या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. आणि जसं आपण मेन्शन्स केलं, लघु, मध्यम आणि हाय फ्रिक्वेन्सी या साधारणपणे 25 मेगाहर्ट्ज ते 25 मेगाहर्ट्ज या फ्रिक्वेन्सी आपल्याला नोंद होतील. दुसरी एक गोष्ट, या SKAOच्या कौन्सिलवर किंवा कार्यकारिणीवर टोटल आपण जर पाहिले तर 6 देश आपल्याला दिसून येतात, परंतु या कार्यकारिणीवरील 6 देशामध्ये भारताचा सहभाग दिसून येत नाही. नेक्स्ट गोष्ट, भारताचं स्थान जर सध्या जर पाहिलं तर ऑब्झर्वेटरी नेशन्समध्ये भारत आपल्याला दिसून येतो, परंतु येणाऱ्या काळामध्ये भारत जी काही तांत्रिक औपचारिकता आहे ती पूर्ण केल्यानंतर कौन्सिल्समध्ये
हा डेफिनेटली त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणार आहे. या प्रकल्पाचा आपण जर खर्च जर पाहिला तर ऑलमोस्ट नियर टू बिलियन रुपीज येतो. त्यातील खर्च हा भारतानं 6% म्हणजे जवळजवळ 600 कोटी रुपये उचलला आहे किंवा उचलणार आहे. आणि ज्या पद्धतीनं खर्च तो देश 16 देश उचलतील त्या पद्धतीनं या रेडिओ ऑब्झर्वेटरीकडून किंवा रेडिओ टेलिस्कोपकडून ज्या काही नोंदी येतील किंवा त्यांचा वापर करण्याची भारत आणि भारतातील सायंटिस्ट किंवा इंडियन टीमला आपल्याला मुभा मिळणार आहे. हाही पॉईंट आपण या ठिकाणी नमूद केला. नेक्स्ट पॉईंट आपण जर बारकाईने जर या ठिकाणी पाहण्याचा जर अजून जर प्रयत्न केला तर आपल्याला काही गोष्टी या अंतर्गत आपल्याला दिसून येतील. त्या गोष्टी पाहत असताना या टेलिस्कोपच्या अंगानं जो काही सर्वात महत्त्वाचा प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारला जाऊ शकतो तो कशा स्वरूपाचा आहे आपण ते पाहून घेऊया. खालील विधानाची स्क्वेअर किलोमीटर ॲरे ऑब्झर्वेटरी या बाबत सत्यता तपासा आणि खालील विधान कोणते बरोबर आहे ते ओळखा. विधान नंबर 1 आपल्याला दिलेला आहे, द सायंटिफिक ऑब्जेक्टिव्ह इज स्टडी द ग्रॅव्हिटेशनल वेव्स. दुसरं विधान आपल्याला दिलेलं आहे, इट ऑल्सो होप्स टू लुक फॉर द सायन्स ऑफ अ लाईफ इन आउटर स्पेस व्हाईल मॅपिंग द हंड्रेड्स अँड बिलियन्स ऑफ गॅलेक्सी. या दोन्ही विधानाचा आपण अभ्यास केल्यानंतर खालील पद्धतीनं आपल्याला पर्यायी किंवा 4 पर्याय दिलेले आहेत. या व्हिडिओचा जर बारकाईने जर अभ्यास जर केला तर अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी जे काही ग्रॅव्हिटेशनल वेव्हजबद्दल जे काही थिअरॉटिकल कन्सेप्ट दिले होते त्या ग्रॅव्हिटेशनल वेव्हचा बारकाईनं अभ्यास करणं हा SAAO या प्रोजेक्टचा निश्चित उद्देश आहे. दुसरी गोष्ट, आउटर स्पेसमध्ये पुढे जीवसृष्टीचे दाखले मिळतात का हे देखील पाहणं आपल्याला उद्देश दिसून येतो. या केला असताना आपल्याला आज पर्याय नंबर 1 किंवा स्टेटमेंट नंबर 1 आणि 2 हे बरोबर येताना दिसतं. या सर्वांचा विचार करत असताना आपल्याला स्टेटमेंट नंबर 2 हे बरोबर असताना दिसून येईल. धन्यवाद. Thank you for watching Target with Professor B's Positive Way. We request you to be a voluntary donator to become our Prime and Pride Motivator.